अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळतो आणि इथे मात्र शंतनु नेष्टीकर बॅक टू पटकावला होता तोच फलंदाज ते मात्र आपल्याला स्वस्तामध्ये माघारी परतताना पाहायला मिळतोय. आता आपण पाहतोय त्याच्या जागी आलेला नवीन फलंदाज इन ॲट 3 नंबर पोझिशन अर्थातच बंटी पाटील मलखंडवाडी एक्सप्रेस. बंटी पाटील आपल्याला स्ट्राईक करताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज तेजस नरे आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन. हा चेंडू देखील तो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू तिथे राजू वाघमारे अजून एक अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र सलगच्या चेंडूवर सलगचा दुसरा विकेट देऊया. स्वतःला मैदानामध्ये उतरल्यानंतर आत्मसात करायचा असतो. इथे मात्र आपण पाहतो हॅट्रिकच्या उंबरट्यावर असणार आहे गोलंदाज तेजस नरे. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या तदनंतरच्या पुढच्या षटकामध्ये जी गोलंदाजी केली ना तशीच गोलंदाजी किंबहुना त्याचीच पुनरावृत्ती करताना हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. तिथूनच जणू की सुरुवात केली की काय. इथे मात्र हॅट्रिकच्या उंबरट्यावर असेल तेजस नरे ऑन हॅट्रिक. इथे मात्र नक्कीच पंच हवेत हात समांतर करून हा चेंडू अयोग्य असल्याचा निर्वाळा देतात. अवंतर धावा आपण पाहतोय धाव फलकावर जमा केल्या जातात. एक धाव आपण पाहतोय धाव फलकावर. 2 चेंडू अखेर. आपण पाहतोय 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये सादरीकरण केल्यानंतर तेजस नरे हा गोलंदाज आपण पाहतोय. इथे मात्र अप्रतिम गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. एक धाव निश्चितपणे वाईट पद्धतीची खर्च केली गेली आणि 2 महत्त्वाचे फलंदाज अर्थातच आघाडीला आलेला फलंदाज शंतनु अष्टिवकर आणि त्याच्यानंतर आलेला फलंदाज बंटी पाटील याला पण पाहिला स्वस्तामध्ये माघारी परतले. नक्कीच या मैदानामध्ये उतरल्यानंतर प्रत्येकाला मैदानामध्ये दमखम दाखवावा लागेल. चांगलं काम करायला दम लागतो. चांगलं काम करायला दम लागतो. चांगलं काम करायला दम असावा सुद्धा लागतो. तुमच्या स्वतःमध्ये दम असणं नेहमीच चांगलं आणि तुम्हाला दम लागणं सगळ्यात वाईट. आपण पाहतोय सूरज पवार इन ॲट 4 नंबर पोझिशन आलेला हा फलंदाज. त्याच्या समवेत आपण पाहतोय सलामीला आघाडीला आलेला फलंदाज अर्थातच सचिन माळी. या फलंदाजांवर निश्चितपणे आता सर्वस्वी जबाबदारी असणार आहे. कारण आपण पाहिले महत्त्वाचे महारथी फलंदाज मात्र पहिल्या चेंडूवर पहिल्याच षटकामध्ये अर्थातच बाद झाले
आणि तिथून मात्र थोडासा वरचढ होऊ शकतो हा क्षेत्ररक्षण करणारा संघ. मात्र जर कमबॅक करायचा असेल तर या दोनही फलंदाजांना शेवटपर्यंत मैदानामध्ये झुंज द्यावी लागेल. आपण पाहतोय चेंडू क्रमांक 3 घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तेजस नरे सज्ज होईल. धावसंख्या 2 गडी बाद 1. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू हवेत असणार आहे. आता मात्र चेंडू नो मॅन्स लँड मध्ये अर्थात निर्जन परिसरामध्ये पडतोय. एक धाव इथे पुन्हा एकदा जमा केलीच जाईल. 3 चेंडू 2 गडी बाद 2 धावा आपण धाव फलकावर पाहतोय. P1चं पहिलं षटक, अर्थातच ज्या षटकामध्ये फलंदाज चौकार षटकारांची आतषबाजी करतात, धावांची बरसात केली जाते, त्या षटकामध्ये इथे मात्र आपल्याला दुष्काळ पडलेला पाहायला मिळतो, तो अर्थातच धावाचा. इथून कमबॅक करायचा असेल तर तुम्हाला मैदानामध्ये धावांचा वनवा हा पेटवावाच लागेल. गतिमान अवस्था निश्चितपणे प्राप्त करावी लागेल. चौकार षटकारांची आतषबाजी सातत्याने मैदानामध्ये करावी लागेल, तरच एक सन्मानजनक स्कोर धावसंख्या प्रतिस्पर्धी संघासमोर उभी राहू शकते. आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तेजस नरे सज्ज होईल. स्ट्राईकला आपण पाहतोय या षटकातील पहिला चेंडू फेस करेल फलंदाज सचिन माली. सुरेख चेंडू आपण पाहिला, अगदी ब्लॉक हॉल पद्धतीचा हा चेंडू तिथे असेल. क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ते मात्र चांगलं रनिंग बिटवीन दी विकेट आपण पाहतो. जिथे एकच धाव होती ना तिथे मात्र 2 धावांमध्ये रूपांतर निश्चितपणे केलं गेलं. एक धाव खूप महत्त्वाची ठरणार आहे. आपण पाहिलं जो हा क्षेत्ररक्षण करतोय संघ त्यांना माहिती आहे एक धाव किती महत्त्वाची आहे, कारण पहिल्या सामन्यामध्ये त्यांना एका धावेने विजय निश्चितपणे झाला होता. ते मात्र इथे मात्र आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅट यांचा कोणत्याही प्रकारचा संपर्क झाला नाही. षटक क्रमांक पहिलं येथे संपुष्टात. पहिल्या षटकाकडे आपण पाहतोय 2 गड्यांच्या मोबदल्यात 5 धावा फलकावर. इथे मात्र अप्रतिम गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अचूकता, सटीकता, अगदी कडवट मारा या षटकामध्ये आपण पाहायला मिळाला तो तेजस नरे या गोलंदाजाच्या माध्यमातून. जिनं जन्म दिला ती आई, जिने जन्म दिला ती आई, ज्याने संस्कार दिले ते वडील, आणि ज्याने शिक्षण दिले ते शिक्षक, आणि आयुष्यामध्ये स्वाभिमानाने कसं जगायचं हे ज्याने शिकवलं ते श्री छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार अभिवादन. पहिल्या षटकाकडे आपण पाहतोय 2 गडी बाद 5 धावा फलकावर. थोडीशी नाजूक अवस्था निश्चितपणे म्हणावी लागेल. ती फलंदाजी करणारा अर्थातच साईनाथ मोरे आली मलखंडवाडी या संघाची. इथून मात्र कमबॅक करावं लागेल, आणि कमबॅक करायचं असेल तर आक्रमण हा करावंच लागेल. सुरेख चेंडू आपण पाहिला, अगदी यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू. असा जर चेंडू तुम्ही हाताळला तर बऱ्याच फार कमी फलंदाजांकडे या चेंडूवर उत्तर असतं. तसंच आपण पाहिलं सचिन माळी मात्र सन्मानजनक पद्धतीने या चेंडूवर खेळला. एक धाव इथे निश्चितपणे ॲड केली जाईल. 6 धावा आपण पाहतो धाव फलकावर लगावल्या गेल्यात त्या साईनाथ मोरे आली मलखंडवाडी या संघाकडून. आता आपण पाहतोय लेफ्ट हँडेड बॅट्समन अर्थात सूरज पवार असेल स्ट्राईकला, आणि आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन मार्गस्थ होईल सागर बोबड. नवखुरा जेव्हा फलंदाज येतो तेव्हा नक्कीच प्रश्न पडतो प्रत्येक गोलंदाजाला की चेंडू कोणत्या वेगाने फेकावा की कोणत्या टप्प्यावर फेकावा. सूरज पवार हा देखील एक आक्रमक शैलीचा फलंदाज, अर्थात विस्फोटक केल्या अनेक त्याच्या माध्यमातून आपण अनेक वेळा पाहिल्या. आज कशा प्रकारे फलंदाजी असणार आहे, आज खऱ्या अर्थाने आपल्या संघाला गरज असणार आहे. षटकातील पुढचा चेंडू घेऊन सागर बोबड पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅकवर. चेंडू क्रमांक 2.
इथे मात्र फुटा फटका आपण पाहतोय. लॉंग अँड स्ट्रॉंग चेंडू जातोय सीमा पार, येतोय दर्जेदार ओव्हर शॉट. सुरेख फटका आपण पाहिलं. दोन फलंदाज स्वस्तामध्ये माघारी परतल्यानंतर ते दडपण दबाव तो प्रेशर मात्र इथे कुठेही जाणवू देत नाही तो हा फलंदाज सूरज पवार. धावसंख्या आपण 2 चेंडू वगैरे पाहतोय, 2 गडी बाद, 12 धावा धाव फलकावर. आता मात्र आपण पाहिलं थोडासा गतीचा वापर केला निश्चितपणे, मात्र थोडासा आउटस्विंग प्रकारचा हा चेंडू. पंचांचा इशारा येतोय आमच्यापर्यंत. इट्स अ वाईड. अव्वंतर धावेची आपण पाहतोय भर पडते. धावसंख्या आपण पाहतोय 2 चेंडू अखेर 2 गडी बाद, 13 धावा धाव फलकावर लगावल्या गेल्यात त्या फलंदाजी करणाऱ्या संघाकडून. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बरा आजकाल हवे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतो. इथे मात्र अंतिम क्षणाला चेंडू हातातून निसटताना आपल्याला पाहायला मिळाला. एक जीवनदान निश्चितपणे मिळते या फलंदाजाला. या 2 धावांच्या सहाय्याने आपण पाहतोय धावसंख्या असेल 2 गाड्यांच्या मोबदल्यात 15 धावा धाव फलकावर. 3 चेंडू अखेर 15 धावा धाव फलकावर. षटकातील 4था चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज सागर बोबाड. इथे मात्र नक्कीच चेंडूवर हात फिरवला आणि चेंडू मात्र नक्कीच सुरेखरित्या फेकला गेला. कोणताही प्रकारची धाव खर्च करत नाही. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते ती गोलंदाज सागर बोबटच्या माध्यमातून. या षटकातील अद्याप 2 चेंडू येणं बाकी असणार आहेत. आपण पाहतोय धावसंख्या धाव फलका 2 गड्यांच्या मोबदल्यात 15 धावा. अजून एक मोठा फटका आपण पाहतोय ते इट्स यूज 6. कम ऑन डीजे. फलंदाजांवर होता तो आता दबाव मात्र गोलंदाजांवर पाहायला मिळतोय. दबाव तुम्हाला मैदानामध्ये सातत्याने पाहायला मिळतो. कधी तो इथे मात्र नक्कीच चांगली डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 येते संपुष्टात. 2 षटका अखेर आपण पाहतोय 2 गाड्यांच्या मोबदल्यात 21 धावा धाव फलकावर. मित्रांनो, जेव्हा धावा बनतात ना तेव्हा तो दबाव हा गोलंदाजांवर असतो आणि जेव्हा धावा थांबतात तेव्हा दबाव तो फलंदाजांवर असतो. दबाव हा तुम्हाला सातत्याने मैदानामध्ये पाहायला मिळतो. प्रेशर में आपको निकलना है न कि बिकरना है. प्रेशर में सबकी सीटी बचती है जैसे कि प्रेशर कुकर. 2 षटकाखेर आपण पाहतोय 2 गडी बाद, 21 धावा धाव फलकावर लगावल्या गेल्यात. त्या अर्थातच फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय साईनाथ मोर्याली मलखंडवाडी या संघाकडून. आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करणारा संघ अर्थातच आयुष आरव 11, जितेंद्र 11 रोहा हा संघ आपण पाहतोय. आपण पाहतोय षटक क्रमांक 3 स्वतःचं पहिलं षटक असणार आहे. संघातर्फे 3रं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी ट्रॅकवर निमिष हा गोलंदाज. निमिषाने मागच्या षटकामध्ये मागच्या सामन्यामध्ये नक्कीच सुरेख कामगिरी केली होती. महत्वाचे महागडे गोलंदाज महाग ठरले असताना मात्र 8 धावांचे एक षटक हाताळलं होतं. आता कशा प्रकारे गोलंदाजी राहील तशीच गोलंदाजी करणार. इथे शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. नक्कीच शॉर्ट ऑन फुल करण्याचा प्रयत्न तिथे असेल. क्षेत्ररक्षक मित्रांनो अजून एक दर्जेदार झेल आपल्याला पाहायला मिळतोय. हर्षल सोडेवाले ज्याने मागच्या सामन्यामध्ये 2 चेंडू 7 धावांची गरज असताना एक अप्रतिम फटका लगावला होता आणि आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला होता. तो मात्र खेळाडू या सामन्यामध्ये देखील 100% देण्याचा प्रयत्न करतो आणि यश देखील त्याला संपादन होत आहे. अजून एक महत्वाचा फलंदाज बाद.
असा चेंडू इथे मात्र शरीराचा वेध अर्थातच भीमर पद्धतीचा हा चेंडू पंचांनी मात्र दंडात्मक कारवाई निश्चितपणे केली गेली 9+1 अशा 2 धावा इथे मात्र बोनस स्वरूपाच्या धाव फलकावर ऍड केल्या जातील आणि येणारा चेंडू हा फ्री हिट असेल याची नोंद मात्र निश्चितपणे घ्यायची आहे. उडाडोले पहा नीट यापुढे येणार आहे फ्री हिट. येणारा चेंडू हा फ्री हिट असेल. ज्या गोलंदाजाचं आपण कौतुक करत होतो ना त्या गोलंदाजाकडून मात्र इथे चुकी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. या 2 धावांच्या सहाय्याने आपण पाहतो धावसंख्या धाव फलकावर 23 धावा. येणारा चेंडू हा फ्री हिट असेल. स्ट्राईकला आपण पाहतोय सूरज पवार ज्याच्या बॅटमधून नक्कीच मोठे फटके आलेत. चांगला चेंडू आपण पाहिला नक्कीच अगदी वेगाने टाकला गेला चेंडूला अगदी हलकाने हाताने स्टेअर केला आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे आपण मात्र पाहतोय अंगलट आलाने साहिल थिटे मात्र महत्वाचा फलंदाज चुकीच्या पद्धतीने चुकीच्या कॉलने ते मात्र बाद होतोय. जो मात्र नवीन फलंदाज जॉईन होईल तो पण देऊया आपण डीजेला संधी. नक्कीच मोठे फटके आले 2 मोठे फटके आलेत. तोच फलंदाज आपण पाहतो स्ट्राईकला असेल. गोलंदाजी ट्रॅकवर नक्कीच थोडंसं का होईना आपण कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज निमिष. पुन्हा एकदा चांगला चेंडू आपण पाहतोय तशाच पद्धतीचा चेंडू तो क्षेत्ररक्षक असेल तिथे एक धाव निश्चितपणे घेतली जाते. आता मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. सर्व तमाम शंका इथे मात्र समाप्त होतात. या एका धावेने धावफलक पुढे आपण पाहतोय धावसंख्या असेल धावफलकावर 25 धावा आपण पाहतोय धावफलकावर. स्ट्राईकला असेल ऋतिक साळुंके उर्फ देवा. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय गोलंदाज निमिष. या षटकातील अंतिम 3 चेंडू येणं बाकी असणार आहेत. इथे मात्र मोठा फटका निश्चितपणे खेळला गेलाय. इथे मात्र हवेशी वार्तालाप करणारा हा फटका देऊन जातोय मौल्यवान 6 धावा. कमांड डीजे. मैदानात पाणी घेऊन जायचंय. या षटकातील 2 चेंडू येणे बाकी आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावर 21. जो गोलंदाज 31 धावा आपण पाहतोय. जो गोलंदाज पहिल्या सामन्यामध्ये हिरो ठरला होता तो इथे आता मात्र आपल्याला थोडासा झिरो ठरताना पाहायला मिळतो. मित्रांनो प्रत्येक खेळामध्ये आपण पाहतोय कभी हिरो कभी झिरो कभी टाली कभी गाली. षटकातील पुढील चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होईल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. चेंडू जातो फाईन लेग रेझर मध्ये येतोय नक्कीच नशिबाचा चौकार. आपण पाहतोय 35 धावा धावफलकावर. इथे नक्कीच आमचे साथी गुणलेखक करतात नयन जोशी आमच्या सोबत जोडले गेलेत. प्रत्येक विकेट प्रत्येक धाव्याचा जो लेखाजोखा मी तुमच्यापर्यंत मांडतोय ते नक्कीच मांडण्यासाठी आम्हाला मदत करताना आपण पाहतोय नयन जोशी यांना. अगदी बिनचूक पद्धतीने त्यांची देखील कार्यप्रणाली चालू आहे. षटकातील पुढील चेंडू घेऊन नेहमीच पुन्हा एकदा सज्ज होईल. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहतोय बराच काल हवेत होता. निश्चितपणे जर का प्रयत्न केले असते तर मात्र झेल पकडला गेला असता. मात्र मित्रांनो क्रिकेटमध्ये जर तर अगर मगर यदा कदाचित त्यांना प्राधान्य नसतं. चला मैदान पाणी घेऊन जायचं आहे.
या एका धावेनंतर आपण पाहतोय धावसंख्या 36 धावांवर जाऊन पोहोचते. तीन षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर आपण पाहतोय 4 गाड्यांच्या मोबदल्यात 36 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. नक्कीच कमबॅक केलं गेलं. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं फक्त 5 धावा खर्च केल्या गेल्या होत्या तेजस नरेच्या माध्यमातून. 2 महत्वाचे फलंदाज अर्थात आपण पाहिलं शंतनू अष्टिवकर आणि बंटी पाटील यांना सलगच्या 2 चेंडूवर मात्र माघारी परतवलं होतं आणि आपल्या संघाला एक चांगली सुरुवात करून दिली होती. त्याच्यानंतर आलेला गोलंदाज आपण पाहिलं. गोलंदाज होता अर्थातच सागर बोबडला आपण पाहिलं. त्याने नक्कीच दुसऱ्या क्रमांकाचं षटक हाताला तब्बल 16 धावा त्याच्या माध्यमातून खर्च केल्या. त्याच्यानंतर आलेला गोलंदाज निमिष हा देखील आपण गोलंदाज पाहिला. थोडासा महागडा निश्चितपणे ठरला. 15 धावा त्याने देखील खर्च केल्या. नक्कीच 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर आपण पाहिल्या 4 गडी बाद 36 धावा फलकावर. नक्कीच या फलंदाजी करणाऱ्या संघाला माहिती आहे की क्षेत्ररक्षण करणारा देखील संघ तितक्याच ताकदीचा तितक्याच मजबूत फलंदाजी असलेला हा संघ. जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागतील जर आपल्या संघाला या सामन्यामध्ये विजय संपादन करून पुढल्या फेरीमध्ये जर प्रवेश निश्चित करायचा असेल तर नक्कीच धावांचा हा डोंगर उभा करावा लागेल. संकट सन्माननीय निखिलजी पोकळे यांच्या शुभ आगमन इथे होते. स्पर्धेच्या माध्यमातून आपला देखील सहर्ष स्वागत. इथे मात्र आपण पाहतोय अनिल वाडकरच्या चेंडूवर पहिला चेंडू इथे मात्र आपण पाहतोय. इथे मात्र इट्स अ यूज 6 चेंडू नक्की 6 धावांसाठी इथे डिपॉझिट केला जातोय. नक्कीच कमबॅक करणारा हा चेंडू आपण पाहिला. आउटसाइड ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेरून जाणारा चेंडू. कमी उंचीचा हा चेंडू मात्र फलंदाजाला इथे कन्फ्यूज करून गेला. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. थोडासा दिलासा निश्चितपणे मिळाला असेल तो अर्थातच अनिल वाडकर या गोलंदाजाला. धावसंख्या आपण पाहतोय धाव फलकावर 3 चेंडू अखेर 48. शेवटचे अंतिम 3 चेंडू येणं बाकी. हा देखील चेंडू अतिशय दर्जेदार क्वालिटीचा आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव इथे कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला गेलाय. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नाही होती. असंच काहीतरी हे दोन्ही खेळाडू आपल्याला मैदानामध्ये दाखवून देतात. जिथे फक्त आणि फक्त एक धाव होती तिथे मात्र ठरवलं धावायचं
आणि या 2 धावा नक्कीच जमवायच्या, चोरायच्या आणि या 2 धावा आपण जमवताना पाहायला मिळाल्या. नक्कीच धावफलकावर आपण धावा पाहतोय 50 धावा धावफलकावर. या षटकातील या इनिंगमध्ये शेवटचे अंतिम 2 चेंडू येणं बाकी असणार आहेत. किती धावा जमवल्या जातील, किती धावांचं आव्हान ठेवलं जाईल, किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल प्रतिस्पर्धी संघासमोर. हा फुलटॉस चेंडू आपण पाहिला, तिथे असेल राजू वाघमारे आणि राजू वाघमारे इथे मात्र कोणत्याही प्रकारची चुकी करणार नाही. अजून एक विकेटचा पतन. ऋतिक सालुंके बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे. का आपण पाहतोय सुरेखरित्या 6 धावांसाठी डिपॉझिट केलाय. चेंडू जाते सीमापार मिळतील मौल. मोरी आली. आपण पाहिलं 24 चेंडूच्या समाप्तीनंतर 56 धावा बनवल्या. एक विशाल काय आव्हान म्हणावं लागेल निश्चितपणे. 24 चेंडू आणि 57 धावांचं आव्हान दिलं गेलंय आणि ते आव्हान चला सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. तेजस सागर आपण देखील यायचं आहे लगेचच, कारण आपण पाहतोय अजून या स्पर्धेत या दिवसातील 2 महत्त्वाचे सामने खेळवायचे आहेत. त्याच्यामुळे वेळेचं बंधन प्रत्येकाला असणार आहे मित्रांनो. मैदानात उतरल्यानंतर प्रत्येक खेळाडूला एक विनंती असेल की वेळेचा अपव्यय टाळायचा आणि प्रत्येक खेळाडूला एक विनंती असणार आहे मित्रांनो की मैदानात उतरल्यानंतर खेळताना खिलाडी वृत्ती
करूनच आपल्या खेळाचं सादरीकरण करायचं जेणेकरून आपल्या नावाला आपल्या गावाच्या नावाला आणि प्रामुख्याने या मोठ्या स्पर्धेला कोणत्याही प्रकारचं गालबोट लागता कामा नये. आपण पाहतोय 24 चेंडू 57 धावांची गरज असताना सलामीची जोडी मैदानामध्ये येते अर्थात तेजस नरे. त्याच्या समवेत आपण पाहतोय सागर बोबड याला. येणारे 24 चेंडू आणि 57 धावांचं आव्हान ते आव्हान कशा प्रकारे पार केलं जाईल सहजरित्या पार केलं जाईल त्या धावा जमवण्यासाठी संघर्ष करावा लागेल मैदानामध्ये झगडावं लागेल आणि ते ऐकण्यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतो आमचे साथी समालोचक अर्थातच या संपूर्ण स्पर्धेचे अर्थातच नारायण देवजी शिंदे स्मृती चषकाचे सर्व फाउंडेशन तुषारजी शिंदे यांना धन्यवाद. जिंकण्यासाठी हव्या तर 57 धावा आणि या 57 धावासाठी मैदानात जन्मजाहीर करावी लागेल. आयुष आरव 11 संघाचे पुरस्कर्ते रमाकांत मोरे यांनी संघ उतरवलाय. रमाकांत मोरे यांचे स्वप्न साकार करायचे असेल तर मात्र या धावा त्यांना कराव्याच लागतील. पण त्या धावांपासून रोखण्यासाठी उभे असतील ते हेमंत सणस आणि भाऊ शेलार या 3 धुरंदरामध्ये ही लढत पाहतोय. गोलंदाजी मार्कवर बंटी पाटील. मॅन फ्रॉम मलखंडवाडी एक्सप्रेस ऑन द ट्रॅक. पहिला चेंडू सामना करेल तेजस नरे. खोलात टाकला होता बुंदात टाकला होता चांगल्या पद्धतीचा बॉल जर हातात आला असता तर चित्र वेगळं असतं. सागर भोबड सुरक्षितरित्या आपल्या क्रीज मध्ये पाहायला मिळत आहेत. चांगल्या पद्धतीचं कॉम्बिनेशन आपण पाहतोय. सागर भोबड आणि तेजस नरे हे 2 मातब्बर खेळाडू आणि त्यांचं कॉम्बिनेशन आपण नेहमीच पाहत आलोय. मात्र या 2 गावामध्ये त्यांचं सुद्धा चांगल्या पद्धतीचं कॉम्बिनेशन लढताना आपण पाहतोय. जिंकण्यासाठी 57 धावांचं आव्हान घेऊन उतरलाय आयुष आरव 11 एकतानगर अर्थातच अष्टमी आणि जितेंद्र संघ. बंटी पाटील आपल्या षटकातील दुसरा चेंडू टाकला त्याला आडव्या बॅटने पाठवलंय मात्र क्षेत्ररक्षक आहे तैनात. चांगल्या पद्धतीचे फेक काढण्यासाठी नेहमीच माहीत असं नाव आहे सचिन माळी. सचिन माळी मूर्ती लहान आणि त्याचे अनेक कीर्ती महान आहेत. छोटा पॅकेट बडा धमाका सचिन माळीचा कारनामा आपण बऱ्याच वेळा पाहिलात. कधी धाव होते आणि कधी मी थ्रो करतो, कधी बॅटिंग करतो, कधी बॉलिंग करतो. सगळ्या क्षेत्रात मी माझं 100% देण्यासाठी नेहमी सज्ज असतो. मैदानात ते साध्य करण्यासाठी आलाय गोलंदाजी मार्कवर बंटी पाटील. ऑफ साइडच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू आपण पाहतोय. पंच करतात दोंडी हात समांतर आणि सांगतात की हा वाईटची नोंद घ्या तुमच्या स्कोर बुक मध्ये. अवांतर धावेने धाव फलकावर धावा चढतात त्या 3. नाजूक सावध अशी सुरुवात जितेंद्र 11 अष्टमी अर्थात आयुष आरव 11 संघाची आपण पाहतोय. बंटी पाटील आपल्या षटकातील पुढचा चेंडू बॅटची एज घेईल झेल आणि समाप्त करेल तेजस नरेचा खेळ. मोठी सफलता बंटी पाटील ऑन द फायर. डीजे
कारण युती झाले सरकार आलं आणि त्यांचा सरकारमधलं हे संघ मैदानात खेळतोय. दोन गाव एकचा कॉम्बिनेशन आणि ही बघा मी म्हटलं होतं बंटी पाटीलला काय करायचं आहे. बंटी पाटील म्हणतोय की तुषार शिंदे म्हटलं आणि मला ते करायचं आहे. मैदानात तेच सिद्ध करून दाखवतोय. अजून एक सफलता घेतोय आणि आयुष आरव संघाला अजून एक हादरा देते. मिळेल टीचला संधी. भगवान के घर देर है अंधेर नाही असंच म्हणूया. दोन विकेट पहिल्या षटकात मोरेआळी आणि मलखनवाडी संघाच्या गेल्या होत्या. तशा 2 विकेट आपण पाहतोय इथं. प्रियेश आणि तेजसनारे माघारी परतलाय. सामने कहाणी में ट्विस्ट आहे. जाऊ नका, सामना पाहत राहा. जर तुम्ही जवळ सामना पाहत असाल तर मैदानाकडे चला, कारण सामना चुरसच होईल यात काही शंका नाही आहे. आणि म्हणूनच हा सामना रंगतदार होतोय. सामन्याचं चित्र बघूया कशा. हॅलो हॅलो. त्या पद्धतीची गोलंदाजी कशी चाललंय, कशी पाहिजे. भाऊ शेलार काहीतरी कानमंत्र देत असेल आणि म्हणूनच भाऊ शेलार आणि हेमंत सर थोडे खुश असतील. का खुश असू नये, कारण पहिल्या षटकात बंटी पाटीलने काय गोलंदाजी केले. देवा पाटीलला तो परफॉर्मन्स आठवावा लागेल. जेव्हा मैदान होतं घोटवळचं, समालोचन कक्षात होते यासीन मर्चंट, त्यांच्या बाजूला होते तुषार शिंदे आणि सांगितलेलं की हा देवा पाटील 5 धावांच्या आत जर षटक टाकला तर त्याला 2000 रुपयाचं बक्षीस होतं. ते बक्षीस मीच पुरस्कृत केलं होतं आणि 5 धावांच्या आत रोखलं होती. ती मॅच आठवा लागेल देवा याला. मग यासीन मर्चंट म्हणाले होते की तुषार शिंदे तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स कसा. आणि मी चालत्या खेळाडूचा अंदाज घेणारा माणूस आहे आणि म्हणूनच रोहा तालुक्याला म्हटलं जातं की तुषार शिंदे बोलतात ते करतात. आणि मैदानात तासात पद्धतीची गरज आणि काय फेक पाहायला मिळते मैदानात. पण मात्र चोरटी धाव पुरी केली जाते. राजू मागरेचं वाघमारेचं कौतुक करावं लागेल. कमबॅक करण्याची नामी संधी असेल. दुवादार फलंदाजी करावी लागेल. टॉस साठी विनंती असेल धावीर तळवली उसर संघाला आणि विनंती असेल वरवटणे आरके गवळवाडी आणि चोंडेश्वरी वरवटणे संघाला. या द्वारकानाथ भोई, कल्पेश मोरे, कल्पेश म्हात्रे
आणि इकडून या आपण राजा गावडे या त्वरित आपण नाणेफेक करूया. विनंती असेल दोन्ही संघांना. सामन्यात चुरस आले, सामन्यात रंगत आले, कारण निर्धारित 4 षटकाचे सामने पाहतोय. राजू वाघमारे आपल्या लयात येईल काय? राजू वाघमारे आपल्या फॉर्म मध्ये येईल का? राजू वाघमारे ज्यासाठी तोडफोड झोड असं म्हटलं जातं, राजू वाघमारेला तीच फलंदाजी करेल का? पण या वेळचा हा खोलात टाकलेला चेंडू आपण नेहमीच पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहतोय. आऊ मोर्याळीची आण बाण शान नाव आहे आऊ. चांगल्या पद्धतीची मग होळी असो, क्रिकेट असो, रंगपंचमी असो की गोविंदा असो, आऊची अनोखी स्टाईल नेहमीच भावत असते आणि तोच आऊ आपण मैदानात पाहतो. पण आज त्याचा लकी नंबर दिसणार नाही, कारण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण टी शर्ट दिलेत. त्याचा लकी नंबर आहे 12. या वेळेला मात्र खोलात टाकला होता. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी गौलवाडीचा दुसरा धुरंधर अर्थात देवा करतोय. मलकनवाडी संघाची एक्सप्रेस देवा आपण पाहतोय. 7-4 फॉर्मॅट मध्ये रोड संघात हे असणारे 2 गुणवान खेळाडू आपण पाहतोय. फॉर्मॅट बदलला, इथं नो चेंडू पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीची अम्पायरिंग आपण या स्पर्धेदरम्यान पाहतोय. येणारा चेंडू असेल फ्री हिट, आणि फ्री हिटचा फायदा किती घेईल सागर बोबड याला राजू वाघमारे पाहायला लागेल. हा खोलात टाकला होता. फ्री हिटचा चेंडू उचलायचा होता, पण मात्र सुरक्षित रक्षण मिळेल. केवळ 1 धाव. या 1 धावेने काय होणार नाही. मोठे फटके खेळावे लागतील मैदानात. मोठे फटक्यासाठी सागर बोबड नेहमी ओळखला जातो, पण मात्र सागर बोबडला जकडून ठेवलंय, बांधून ठेवलंय. जणू काय त्याच्या पायात दोरखंड टाकलेत की काय, हेच मैदानात पाहायला मिळतंय. देवाचा हा चेंडू, पण मात्र चांगला क्षेत्ररक्षण. हा क्षेत्ररक्षण महत्वाचं असतात. 8 धावा धावफलकावर दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आपण पाहतोय. कुठलाही मोठा फटका खेळू देत नाहीये. चांगल्या पद्धतीच्या अचूक टप्प्यावर गोलंदाजी पाहायला मिळते. हा रिव्हर्स खेळायचा प्रयत्न आपण पाहतोय. इथे मात्र चांगल्या पद्धतीचे क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. केवळ 1च धाव घेतली जाते. सामना जणू सोडलाय की काय असं पाहायला वाटतंय, पण मात्र इथून कमबॅक करायची नामी संधी असेल. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा आहेत त्या 9 आणि जिंकण्यासाठी हव्या त्या टोटल 57 धावा. मैदानात पाणी घेऊन जायचंय. 12 चेंडू आणि 48 धावांची गरज. 24 धावा प्रति षटकामागे करायच्या आहेत, पण क्रिकेट मध्ये काहीही अशक्य नाहीये. नो, प्री हिट, वाईड, त्यावर येणारा बाईज, त्यावर येणारा ओव्हर थ्रो यांचा कॉम्बिनेशन केला तर एका चेंडूवर 13 धावा सुद्धा आल्यात. मी टॉस करण्यासाठी विनंती करतोय आणि दोन्ही कर्णधार विनंती असेल ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि त्यांच्या शुभ हस्ते केला जाईल. दिवसातील दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना. क्वालिफाय सामना खेळण्यासाठी कुठला संघ येतोय? पहिल्या सामन्यातून मोर्याळी, मळकंडवाडी की अष्टमी, जितेंद्र 11. टॉस विन आपण चोंडेश्वरी वरवटणे म्हणजे किशोरभाई म्हात्रे अँड कंपनी आणि विशालभाई म्हात्रे
गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाज शांतनू आष्टीवकर. एक गुणवान एक जबरदस्त तगडा फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे तोच येतोय गोलंदाजी मार्कवर. नाव आहे शांतनू आष्टीवकर. पहिला चेंडू वेगावर स्वार होणारा पाहतोय शांतनू आष्टीवकर. काय पद्धतीची गोलंदाजी करतोय. चेंडू पडतोय, चेंडू निघतोय, पण चेंडू जातोय, यष्टीच्या हातामध्ये विसवतोय, कोणती धाव मिळत नाही आहे. यालाच म्हणतात गोलंदाजी. काहीसा शांत झालाय सागर. चांगल्या पद्धतीचा फटका आपण पाहतोय. एकच धाव मिळाली जाते. एक से कुछ नहीं होता. बड़ा धमाका करना होगा. राजू वाघमारे. राजू वाघमारे जे इंटरव्ह्यू घेते तर राजू वाघमारे सांगत असतो की मला फक्त झोडी टाकायच्या माहिती आहे, त्या झोडी टाकायचंच काम करावं लागेल. पण या वेळेला मात्र शांतनू काय गोलंदाजी करतोय. चेंडू पडल्यानंतर फिरवतोय, घेतोय गिरकी आणि फलंदाजाची घेतोय फिरकी. मैदानावर हा चेंडू येतोय डॉट. काहीशा नाजूक अवस्थेत आपण पाहतोय आयुष आरव 11. बऱ्याच वेळानंतर हा चौकार आलाय. कमी आहे. बंटी पाटील सुटला 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 आणि चेंडू पर्यंत पोहोचला. एक हात घातला, झेल घेतला आणि फलंदाजाचा घात केला. राजू वाघमारेला बॅक टू पॅव्हलियन पाठवला. या झेलचा नक्कीच आपण रील मध्ये याचा यूज करू. परेश पालकर याच्या माध्यमातून हा कव्हरेज झालाय तर नक्कीच याचा रील सुद्धा बनावं लागेल, कारण झेल घेतलाय आपलातून. चेंडू पाडणार बंटी पाटील शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करतात आणि त्या प्रयत्नाला यश आला. मैदानात ऑफसाईडच्या खूपच बाहेर. पंच करतात दंडित. आहे स्पर्श चेंडू. 15 धावा धावफलकावर नाजूक अवस्थेत आपण पाहतोय आयुष आरव अर्थात जितेंद्र 11 आणि अष्टमी संघ. या वेळेचा बऱ्याच उशिराने आलेला हा फटका आपण पाहतोय. षटकार. एकवीस धावा धावफलकावर. पण जो मागाचा बंटी पाटीलनी झेल घेतला त्यासाठी हेमंतजी सणस यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं बक्षीस आलंय. कौतुक करावं लागलं बंटी पाटीलचं. शेवटच्या क्षणापर्यंत आपला आत्मविश्वास त्यांनी सोडला नव्हता. त्याच कारणास्तव त्या चेंडूचं रूपांतर तो झेलामध्ये करू शकला आणि त्याचं कौतुक करण्यासाठी हेमंत सणस सुद्धा कमी पडतात. ते सुद्धा सांगतात की 500 रुपये माझ्याकडून लावा, त्यांचं सुद्धा कौतुक करूया.
GT स्पोर्टची जबाबदारी असणार आहे. आता रील बिल बनवायला लागेल कारण या खेळाडूंना चमकवायचं काम आपल्याकडे असेल. हा खोलात टाकला होता. काहीसा नाराज आहे सागर बोबड कारण चेंडू बॅटवर येतच नाही आहे. ज्या पद्धतीने अपेक्षित फलंदाजी करावी सागर थोडा नाराज आहे कारण मिडल चेंडू होत नाही आहेत आणि धावांचा जो पाठला करायचा आहे तो भरपूर आहे. चीना येते गोलंदाजी मार्कवर. चीनाची ऍक्शन एक वेगळीच आहे. कधी कधी आपण पाहतो की नदीच्या पात्रामध्ये जी दप्पी असते किंवा बगळा असतो तो ज्याप्रमाणे जरा दपत दपत येतो नंतर अटॅक करतो तशीच ऍक्शन याची सुद्धा आहे. हा आदेश पोकळे जरा असतात पण मात्र त्या ऍक्शन बघण्याची महत्वाची आहे आणि या ऍक्शन करेक्ट आहे. चीना त्याच धर्तीवर गोलंदाजी करतोय. चीना येतोय नेम धरतोय आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी करायला पाहतोय. यावेळेस रिव्हर्सचा फटका बऱ्याच हुशाराने आलाय पण सागरच्या बॅटीतून हा एक त्याचा आत्मविश्वास वाढवणारा चौकार. डीजे डीजे चांगल्या पद्धतीची गोलंदाजी चीनाच्या माध्यमातून पाहायला मिळते. चीना काय ऍक्शन पाहतोय आपण. हे पुन्हा एकदा रिव्हर्स खेळायचं होतं. यावेळेला चीनाने ओळखलं की रिव्हर्स सागर रिव्हर्स खेळणार आहे. त्याच्या आधीच त्याला चेंडू टाकायचा आहे. गुडलेसवरून उसळी घेणारा चेंडू आणि त्यानंतर चेंडूचं रूपांतर होते निर्धाव धावत. काय गोलंदाजी चाललंय जणू काय साईनाथ मोरेआळी मलकंडवाडी सांगतोय की हा सामना आम्ही सहजगत्या जिंकू. लोअर फुलटाच पद्धतीचा चेंडू. सागरला माहित आहे की सामन्यात आता काही राहिले नाही आहे पण मात्र एक एक धाव घेणं महत्वाचं आहे. समोरचा संघ प्रतिस्पर्धी संघ वरचढ झाला हवी झाला विजयाकडे वाटचाल करतोय. फक्त मला या सामन्याची जी शेवट आहे ते पूर्ण करायचं आहे. आजचा दिवस त्या आमचा नाही आजचा दिवस असेल त्यांचा आणि म्हणूनच चांगल्या पद्धतीचा खेळ त्यांच्याकडून होतोय. इथं षटक संपतंय. विजय संघाचे करूया कौतुक. तसेच कौतुक करूया आयुष आरव संघाचे संघ मालक रमाकांत मोरे. आपल्या सहकारी मित्रांवर दाखवलेला विश्वास दुसऱ्या फेरीत मात्र सार्थ करू शकले नाहीत पण पुढच्या स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा. पराभवावर खचून जाणारे खेळाडू नसतात तर पराभवावर मात करून विजयाची गुढी उभारणारे खेळाडू असतात.